वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी छाती। अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी छाती। दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती। अशी पाखरे येती। वडील म्हणजे काय कुणीच मांडू शकले नाही। अस्तित्व त्यांचं कुणीच सांगू शकले नाही। लेकरांच्या सुखापायी रात्रंदिवस खपत असतो। स्वतःचे जगणे विसरून मुलांसाठी जगत असतो। दुःख किती आहे मनात समोर कधी मांडतच नाही। मुलांचे जीवन घडविण्याच्या नादात स्वतः घडतच नाही। इच्छा अपेक्षा मुलांच्या पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारून जगतो तो बापच असतो, जो मुलांच्या सुखातच आपलं सुख बघून समाधानी असतो। बाबा, महालक्ष्मीच्या आगमनाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 17 सप्टेंबर 1950 साली तुमचा जन्म झाला। सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच तुम्हाला लक्ष्मी कायमच प्रसन्न, कारण हे गुण तुमच्यात आहेत। 6 भावंडामध्ये शेंडेफळ तुम्ही, म्हणूनच सर्वांचे लाडके। त्यामुळे बाळ या टोपण नावानेच तुमची ओळख झाली। शिक्षणासाठी कधी मामांकडे तर कधी मोठ्या ताई भाऊजींजवळ राहिलात। तुमच्या शांत समंजस स्वभावामुळे त्यांनाही तुमचा लळा लागला। स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर सुद्धा त्यांच्या ऋणात मात्र नेहमी राहिलात। सर्वांच्या मधील चांगले गुण राजहंस पक्षाप्रमाणे टिपण्याचा तुमचा स्वभाव। खूप मेहनतीने, कष्टाने, जिद्दीने, अथक परिश्रमाने शिक्षण पूर्ण करून शिक्षक झालात। त्यानंतर तुमच्या जीवनात लक्ष्मीच्याच पावलाने आली ती आई, म्हणजेच सौ नमिता नरेंद्र जोशी। तीही एक उत्तम व्यक्ती आणि शिक्षिका होती। तिच्या मिळालेल्या अनमोल साथीने तुम्ही दोघांनी शून्यातून विश्व निर्माण केले। तुमच्या विश्वात मग आम्ही 3 भावंडच होतो। आमच्यासाठी तुम्ही दोघंही आदर्श आहात। तुम्हा दोघांची पुण्याई आजही आमच्या सोबत आहे। जोडीदार कसा असावा हे तुम्हा दोघांकडून शिकण्यासारखे आहे। तुम्ही एकमेकांना पूरक होतात। सप्टेंबर 2008 रोजी मुख्याध्यापक पदावरून तुम्ही सेवानिवृत्त झालात। सहनशीलतेचे परमोच्च शिखर असणारे 3 नरेंद्र मी पाहिलेत। पहिले नरेंद्रनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद।
दुसरे नरेंद्र मोदी आणि तिसरे तुम्ही म्हणजे नरेंद्र जोशी. त्यातल्या त्यात योगायोग म्हणजे नरेंद्र मोदी व नरेंद्र जोशी हे एकाच वर्षातील एकाच दिवशीचे. आज तुमचा 71वा वाढदिवस. त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुमचा आनंद हा माणसांमध्येच आहे हे जाणून सर्वांच्या शुभेच्छांमधून हा वाढदिवस साजरा करावा अशी कल्पना मला सुचली. यापेक्षा मोठे गिफ्ट तुमच्यासाठी असूच शकत नाही हे मी जाणते. आमच्या सुखासाठी कायम जगणाऱ्या तुम्हाला हा एक क्षण आनंदाचा. चला बघा तर मग कोण कोण आले तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. या 17 तारखेला तुझा 71वा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्ताने हे एक गीत आहे ते ऐक. जन्मदिनमिदं ऐ प्रिय सखे शंतनो तुते सर्वदा मुदम प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणां कीर्तिमार्जय जीवनं तव भवतु सार्थकं जीवनं तव भवतु सार्थकं जीवेत शरदशतम. आठवतं का तुला परभणी औरंगाबादमध्ये तू बीपेडला होता त्यावेळेला किती धडपड करावी लागली. खूप खूप मेहनत घेतली. बीपेड झाला. नंतर परभणीच्या ज्ञानविकासमध्ये तू शिक्षक झाला, मुख्याध्यापक झाला. त्यावेळेला मी तिथे योगायोगाने शिक्षणाधिकारी म्हणून आलो होतो. त्या आठवतं सगळ्या आठवणी तुला. खूप खूप त्या आठवणी आठवल्या म्हणजे खूप आनंद वाटतो. विशेषतः आईला म्हणजे आमच्या बाईला खूप आनंद व्हायचा. तिनं नेहमी माझ्या मागे तगादा लावत असे की लक्ष ठेव बाळाकडे, लक्ष ठेव. म्हणजे ते सगळं पाहताना खूप आनंद वाटतो. ते सगळं आठवताना ते स्मरण सगळं झालं म्हणजे खूप आनंद होतो. तू असं खूप निरोगी जीवन जगत राहता. औषध पाणी जे मागे लागले ते काही टाळाटाळ करू नको. जीवेत शरदशतम. बाळ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुष्कळशा आठवणी माझ्या मनामध्ये शिल्लक आहे आणि तुम्हाला सुद्धा त्या लक्षात असतील. बीपीएडला असताना जी मजा यायची ती काही और होती. हसायला येतं ना. सांगितलेलं वेगळाच आनंद होता तो. तुमच्या पुष्कळचं असं लक्षात येतं किती कष्टातून तुम्ही उभे राहिले बाळ. खूप सहन केलं. नातेवाईकांचं सहन केलं, आजूबाजूचं सहन केलं, पण त्यातून निराश न होता स्वतंत्रपणे पायावर उभे राहिले. मुलांना पुढे आणलं, मुलीचं सगळं केलं. नमिता गेल्यापासून सगळं आयुष्य तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभं केलं. धन्यवाद बाळ, धन्यवाद. आता निरोगी आयुष्य जगा, आनंदानं राहा. मुलं आहेत तुमच्या सोबत, सून आहे तुमची कर्तृत्ववान, तुमचं सगळी सेवा करते आहे ती. त्या तिच्यासोबत मुलांसोबत आनंदानं आयुष्य घाला आणि छान राहा. बस इतकीच माझी अजून एकदा तुम्हाला शुभेच्छा. हरिओम. नमिताच्या सुरेखीच्या वेळेची आठवण लक्षात आहे माझ्या. आणखी माझी विद्यार्थिनीच होती तुमची बायको. त्यावेळेला मला आठवतं मी तिथे हजर होतो. त्याच वेळेला हे लग्न जमून आलं. खूप आनंदात दिवस गेले ते तुमचे. त्यावेळेला नमिताने खूप साथ दिली तुम्हाला. श्री जगदंब प्रसन्न नरेंद्र बाळ यास 71व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अगणित आशीर्वाद. तुझ्या सत्कार समारंभाच्या आयोजनाने मी खूप आनंदित झाले, कारण तुम्हा सर्वांचे बालपण मी खूप जवळून बघितले. शिक्षणाबद्दलचे तुझे अवदाशिन्य संपले आणि सर्व सुरळीत झाले. तू गृहस्थाश्रमी झालास. धार्मिक व सुस्वभावी धर्मपत्नी मुलगा लाभला. गोजिरी मुले, गोजिरी मुलगी आणि संसार देखील गोजिरा. सर्व आनंद असताना सुखी संसाराला दृष्ट लागली आणि संकटाची जणू मालिका सुरू झाली. दैवाने परीक्षा घेण्याचे ठरविले असावे. तू पूर्णपणे खचलास, पण संकट काळी साथ देणारे निस्वार्थी जगामध्ये असल्याचा अनुभव
आपण घेतला, म्हणून आपण खरोखरच भाग्यवान आहोत. तुला पण प्रेमळ आप्तजनांनी साथ दिली, म्हणूनच मुलगा, मुलगी, जावाई, नाती, नातू यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केला. हा सोहळा म्हणजे परमेश्वराचे मनपूर्वक आभार मानणे, आई वडिलांच्या गुणातून मुक्त होणे व सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यासाठीच असतो. या समारंभाच्या आयोजनाबद्दल मी सर्वांचे मनापासून कौतुक करते आणि भरभरून आशीर्वाद देते. कार्यक्रमातील उपस्थित वडील मंडळी सप्रेम नमस्कार. निरामय जीवनासाठी बाळ तुला पुनश्च आशीर्वाद. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. तुझी माई मावशी माधुरी केडे. या शुभप्रसंगी मला स्वर्गीय भाऊजी गोविंद शास्त्री जोशी आणि भगिनी शांताबाईची आठवण येते. आठवण येणे स्वाभाविक आहे. उभयतांना विनम्र अभिवादन. कृष्णाबाई. नमस्कार बाबा, तुमचा 71वा वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल शुभेच्छा. तुम्ही सुखी राहा. केल्यामुळे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नरेंद्र गोविंद शास्त्री जोशी उर्फ बाळ. आम्ही 4 भाऊ व 2 भगिनी असा आमच्या स्वर्गीय माता पित्यांचा परिवार. त्यात सर्वात लहान शेंडेफळ म्हणजे आमचे बाळासाहेब. नरेंद्र याला आम्ही सर्वच बाळ या नावाने संबोधित असतो. आमची आर्थिक परिस्थिती जेमतेम आम्ही जन्मापासून आज पावतो. जीवनात अनेक चढउतार बघितलेले आहेत. कधी आनंद, कधी टेन्शन, कधी सुख, कधी दुःख. आमच्या जीवनात सर्वांच्याच नशिबात आलेले आहे. भावंडामध्ये बाळासाहेब सर्वात लहान असल्याकारणाने सर्वांचे वर्चस्व त्यांच्यावर असत. सर्वांचे बोल त्यांना ऐकावे लागते. स्थितप्रज्ञाप्रमाणे ते वागत आले. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, गरीब प्रवृत्तीचा व काहीसा बोलसर असा आहे. आज पाहतो त्यांनी कोणासही प्रत्युत्तर दिलेले नाही. निमूटपणे सर्वांचे ऐकावे अशी त्यांची वृत्ती. संघर्षाने जीवन जगत त्यांनी M.Com पदवी प्राप्त केली. PT हा शिक्षकाचा कोर्ससुद्धा महत्त्वाने पूर्ण केलेला आहे. शिक्षण क्षेत्रात अतिशय कष्टाने उशिरा का होईना शिक्षकी पेशा पत्करला. ते प्रामाणिकपणे कर्तव्य पूर्ण करत व मुख्याध्यापकाच्या पदापर्यंत पोहोचले. सन्मानपूर्वक निवृत्तही झाले. संसारात त्यास पत्नीही अतिशय अनुरूप मिळाली. सर्व काही सुखात चालत असताना नियतीला ते बघवलं नाही व अर्धवा संसार टाकून पत्नी देवाघरी गेली. त्यांना 2 मुले, 1 विवाहित मुलगी व 1 सून असं आहे. त्यांनी आतापर्यंत सुखामध्ये व्यतीत करत त्यांनी 71 वर्षात पदार्पण केलेलं आहे. बाळचे पुढील आयुष्य हे सुखासमाधानाने व याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना. आमच्या परिवारातर्फे बाळ यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्यांदा म्हणजे त्यांना त्याच्या 71व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि त्याचं पुढील आयुष्य सुखा समान आनंदात सर्व काही व्यवस्थितपणे पार पडो. कोणताही प्रकारचा त्याला वेदना, त्रास, समस्या याची अडचणी देवकृपेने येऊ नये. दुसरं गोष्टी लहानपणापासून त्याचा स्वभाव शांत, सरळ, सुस्वभावी, आनंदी, प्रसन्न व्यक्तिमत्व होतं. लहानपणी शिक्षणाच्या बाबतीतही तो आपल्या आभास आणि आपण ह्या व्यतिरिक्त कोणाच्या भानगडीत जास्त पडलेला नाही. लहानपणी बोधनकर म्हणून जे होते, एक्झिक्युटिव्ह होते, त्यांच्या मनात तो जास्त भावना होता 7-8 वर्षाचा असताना. आणि त्यांचा विचार त्यांना दत्तक घेण्याचा असाही प्रयत्न होता. परंतु आमच्या वडिलांनी त्यांना तसा नकार केला.
लहानपणी त्याचा योग म्हणजे हत्तीवर बसून त्याची मिरवणूक काढण्याचा योगही त्याला प्राप्त झाला. त्याच्यामुळे तो उभयशाली आनंदी धरणं तू सवय एवढा हे सगळ्यांना आधीच माहीत झालं होतं. पुढील आयुष्यामध्ये त्याने ग्रॅज्युएट केलं, कष्टाने BEd BPEd केलं. BPEd ना BPM की MPEd BPEd इथं औरंगाबाद येऊन केलं. ते औरंगाबाद असताना त्याने BPEd करताना फार मोठ्या प्रमाणात कष्ट सहन केले. स्वतः पायी जायचं, कोणत्याही प्रकारची कोणाची हट्ट नाही, काही मागणी नाही, कुठल्या प्रकारची उघडपट्टी नाही, काही शांत स्वभाव आणि मोठ्या प्रयत्न त्रास घेऊन त्यानं BPEd सुद्धा करून घ्या. पुढील आयुष्यामध्ये त्याला नोकरीच्या दृष्टीने थोडा त्रास झाला. काही काळ आम्ही त्यांना काय तात्पुरती नोकरी दिली होती माझ्या डिपार्टमेंटने, परंतु त्याला ती सहन झाली. त्याच्यामुळे तो एक महिन्यात तो वापस आला. दुसरी गोष्ट मग त्यानंतर दुकान व्यवसाय करायच्या दृष्टीनं दुकानाची व्यवस्था केली होती, परंतु दुकान व्यवसाय करायच्या दृष्टीने धडपडी चिकटची हे अशी जी प्रगती पाहिजे ती त्याच्यात जवळपास नव्हती. त्यामुळे त्याला ते व्यवसाय त्याला काही जमू शकलं नाही. कालांतराने त्याला 100 रुपयाची प्रयत्न करून नोकरीची शिक्षक म्हणून प्राप्त झाली. त्या नोकरीशिवाय सुद्धा त्यांना काही कमीपणा वाटला नाही. मला 100 रुपयेच मिळते, मी काय नोकरी कशाला करू अशा प्रकारचं कोणतंही त्याच्या मनात इच्छा झाली नाही. आणि ती नोकरी त्याने 4-5 वर्ष 100 रुपयावरच कायम सतत केली. त्याचा फायदा त्याला पुढील आयुष्यामध्ये झाला. नंतर चांगल्या प्रकारची नोकरी शिक्षक म्हणून त्याला प्राप्त झाली. कोणते विद्यालय? नांदेड विद्यालयामध्ये त्याला प्रयत्नांची नोकरीही प्राप्त झाली आणि त्यानंतर त्याचं व्यवस्थित सुरळीत पण झाला. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याला जी पत्नी भेटली मग काय नमिता, ती सुद्धा सरळ सात्विक प्रसन्न व्यक्तिमत्वाची असल्यामुळे त्या दोघांचाही संसार सकाळ समाधानात आनंदात चालला. तो जवळपास माझ्याकडे लग्न होईपर्यंत माझ्याबरोबरच होता आणि त्या बरोबर असल्यामुळे त्याच्या सगळ्या सवयी त्याच्या काय हे मनाची इच्छा वगैरे सगळं मला ती कल्पना असल्यामुळं हे मी एवढंच सांगितलं. त्याचा सरळ सात्विक सुसवयी होता. त्याला कोणाही त्याबद्दल द्वेष मत्सर अशा प्रकारची त्याच्या मनात कधीच निर्माण झालेली नाही. दुर्दैवानं त्याचा संसार जास्त काळ टिकू शकला नाही. काही अडीअडचणीमुळे म्हणजे आजारीमुळे पत्नीचं निधन झालं. तरी पण पुढील आयुष्यात सुद्धा त्यांनी खचून न जाता धैर्यानं पुढील वाटचाल त्यांनी सुरू ठेवली आणि आपल्या जास्तीत जास्त आपल्या मुलाचं भविष्य कसं उज्ज्वल होईल या दृष्टीकडे त्यांनी प्रयत्नशील झाला. त्या प्रयत्नशील स्वतःचं दुर्लक्षही त्यांनी केलं, परंतु आपल्या मुलाबाळाच्या भविष्याचाच त्यांनी विचार केला आणि त्या प्रकारचं फळी प्राप्त झालं. त्याची मुलगाही चांगल्या नोकरी प्राप्त झाली आणि त्याचा तसं समाधानी झालं. त्याच्यानंतर तुझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे माझ्या लग्नाच्या बाबतीत तो ज्यांनी जे काही केलं प्रयत्न केले त्यामुळे तुला चांगलं सासरवाडीचे लोक व्यवस्थित आनंदी चांगल्या स्वभावाचे उत्तम सांभाळले अशा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या मनाला एकदम शांतता समाधान आनंद प्राप्त झाला की आपल्या मुली चांगल्या घरी पडली. कोणत्याही प्रकारची आपल्याला त्याच्याबद्दलची म्हणजे हे नाही आहे, चिंता नाही, काळजी नाही. त्याच्यामुळे तोही त्याप्रमाणे आनंदी झाला. पुढे त्याच्या मुलाला नोकरी मिळाली, औरंगाबादला शिक झाला, परंतु आजारामुळे थोडं खर्चा गेला. तरी पण ते आता त्याची सध्या प्रकृती चांगली आहे. आजची प्रकृती अशीच चांगलं व्हावं आणि पुढील आयुष्यसुद्धा चांगलं आनंदात सुखी समाधानी प्रसन्नप्रमाणे जावं ही ईश्वराच्यांनी प्रार्थना. त्याच्या एकात्म निमित्तानं त्याच्या शुभेच्छा आणि पुढील आयुष्य पूर्ण समाधानात आनंदी सुखात जावं ही ईश्वरी प्रार्थना. धन्यवाद. त्यांना लहानपणापासून मुलं सांभाळण्याची फार आवड होती. माझ्या 2 मुली होत्या, त्याच्यातल्या त्या तनूला फार सांभाळलं. कधी मारू दिलं नाही, कधी काही नाही. स्वतः शाळेत नेऊन सोडायचं, घेऊन यायचं असं त्यांचं मत होतं. काही म्हणलं की राग येत होता, मला रागवायचे, नका मारू म्हणायचे. पोरींना का मारतात, आहेत ना आपण सांभाळू.
असं म्हणायचे ते. आणि त्याने पोरींना सांभाळलं. त्यातल्या त्या तनूला खूप सांभाळलं. त्यानंतर तिथं दोघांची आवडते हो. होते. नमिताची होती आणि बाळाची आवडती. नेहमी तिच्या खांद्यावर खेळायची, त्याच्याशी बरोबरच ते जायचे जवळपास. त्या कुठे काही गेलं तरी ते आणणं करणं तोच करत होता. शाळेत जाऊन सोडणं, तिला हो, घेऊन शाळेत येणं, घेऊन यायचं. त्या सगळ्यात तोच करत होता. त्याच्यामुळे आम्हालाही त्याची काही चिंता नव्हती, काळजी नव्हती. म्हणजे मी जसं पाहिलं तर तिथं परमनंट नव्हतो सुद्धा, किनवटला होतो. त्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी घरी सगळे व्यवस्थित सांभाळलं. बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा. पुढील आयुष्य पुढील आयुष्य सुख समाधानाने जाओ अशी आमची इच्छा. बाळा हा माझा छोटा भाऊ आहे. लहानपणी तो अतिशय गोरस गोरा गुटगुटीत असा सुंदर होता आणि तीच छबी त्याची माझ्या चेहऱ्यासमोर असते. त्याच्याजवळचे सात्विक गुण जर वर्णन केले तर तसे खूप आहेत. म्हणजे तो कधी खोटं बोलणार नाही, तो कोणाशी भांडणार नाही, त्याला कसलाही लोभ नाही, तो प्रत्येकाशी प्रेमाने वागतो. त्यानंतर कुणीही काम सांगितलं तरी तो ते अगदी लहान असो मोठं असो तो तत्परतेने ते ऐकतो आणि जमेल तसं करतो. तो बरेच दिवस ताईच्याकडे पण होता आणि तिचं घर बांधायला घेतलं तेव्हा त्याची देखरेख त्यांनीच केली होती. म्हणजे तो खूप कष्टाळू आहे, प्रेमळ आहे. त्याला त्याचं शिक्षण जरा थोडंसं उशीर झालं एवढंच पॉइंट आहे की तो नंतर काही दिवसांनी तो BA BEd झाला. तोपर्यंत तो ताईकडे होता, दादाकडे होता आणि अरविंदकडे पण होता. तर त्यानंतर नोकरी उत्तम मिळाल्यामुळे त्याचं लग्नही झालं. नमितासारखी सुंदर, प्रेमळ आणि त्याला धरून आणणारी, त्याला सांभाळणारी अशी पत्नी त्याला लाभली. 2 मुलं, 1 मुलगी असा त्याचा परिवार, घरदार. आणि त्यावेळेला त्यांनी खरोखरच राजयोग उपभोगला. जे आयुष्यात काही गोष्टी वाईट तर काही गोष्टी चांगल्या, तर हा चांगला त्याचा काळ होता. पण त्याला ही दृष्ट लागली आणि नमिता आजारी पडली. आईन गौरी बसलेले असताना आणि गणपती बसलेले असताना ती हे जग सोडून गेली. जणू काही घरातली लक्ष्मीच निघून गेली. आणि आता घरातली लक्ष्मी निघून गेली म्हटल्यानंतर अर्थातच घराला अवकळा निर्माण होते आणि तसंच झालं. हळूहळू बाळची तब्येतही खालावली, त्याची गैरसोय झाली. तरी पण तो अतिशय शांततेने राहत असे. म्हणजे स्थितप्रज्ञ, प्रत्येक गोष्टी त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये तो स्थिर राहिला. जे चलबिचल करून असं काही प्रकार नव्हता. त्यामुळे हा त्याचा गुण घेण्यासारखा आहे. मग मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा कोणत्याही बाबतीत. त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये वाईट स्थितीमध्येच एक उत्तम गोष्ट घडली की त्याच्या मुलीचं लग्न झालं आणि सुजित सारखा उत्तम जावई त्याला मिळाला आणि घरही खूप उत्तम आहे. घरातली माणसंही खूप चांगली आहे. मुलीला 2 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा गोडस परिवार आहे. तसंच इकडे आदिती सारखी उत्तम सून त्याला लाभली. हाही अतिशय जमेचा भाग आहे. आणि आता आदिती, गौरव आणि ओंकार आणि तो असं त्यांचं सुंदर घर म्हणजे चालू आहे आणि सगळा आनंद आहे. त्यामुळे हा असाच आनंद त्याचा आयुष्यभर राहो. सद्गुरूंचा पण त्याला लाभ झाला ही मोठी त्याची पुण्याची गोष्ट आहे. आणि खरोखरच त्यांच्या कृपेने त्याचं आयुष्य सुखात जावं हीच या दिवशी माझी अपेक्षा आहे. नरेंद्र जोशी हे स्वभावाने अत्यंत शांत व मन मिळावू आहे. त्यांनी कोणाशीही आतापर्यंत वादविवाद केलेले नाही किंवा प्रतिशब्द बोललेले नाही. त्यांना माझ्यातर्फे आणि तुमच्या कुटुंबियांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो
आणि चांगलं आरोग्य लाभो हीच माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. छान. श्री नरेंद्र जोशी हे आमचे राही. त्यांची मुलगी प्रीती ही माझ्या मुलाला त्यांनी दिली. त्यांचा आणि माझा जो संबंध आला या लग्नानंतर आला आहे आणि त्यांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये बरेचसे त्यांना त्रासदायक असे त्यांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या सौ त्यांना मध्येच त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये असताना मध्ये सोडून गेल्या आणि त्यांना पुढचा जीवनक्रम एकट्याने सर्व मुलांचा सांभाळ करण्यामध्ये व्यतीत करावं लागलं. त्यांनी आपल्या मुलांना म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलीला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांना चांगले संस्कार केले आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे जे सुख पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. खरंच हे एक वडिलांच्या दृष्टिकोनातून जे कर्तव्य असतं ते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे. मी पुन्हा त्यांना त्यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं, भरभराटाचं आणि अत्यंत आरोग्यदायक जावो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझ्यातर्फे आणि संपूर्ण पुराणिक परिवारातर्फे त्यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बाबांना सुवर्णा पुराणिक मी बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा इथं औरंगाबादूनच देते. त्यांनी अशी करावं. नमस्कार. यांजी म्हणजे आमचे जावाई श्री नरेंद्र जोशी, सगळ्यांना मदतीला धावून येणारे, सुखदुःखात आधार देणारे, आमच्या आदरणीय व्यक्तिमत्व असणारे, आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांना बाबाच म्हणतो. असे आमचे बाबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा. तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा बाबांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊजी. नरेंद्र गोविंदराव जोशी या नावाचं शॉर्ट फॉर्म करून आम्ही तुम्हाला NG म्हणायचो. नरेंद्र म्हणजे मनुष्य रूपात येऊन इंद्रासारखा वागलेला. NG म्हणजे N म्हणजे नाही, G म्हणजे गर्व. कुठल्याही प्रकारचं सर्व गुण संपन्न असून कुठल्याही प्रकारचा गर्व नसलेला असे तुम्ही. जेवढे आमच्या सुखात सहभागी होतात तेवढंच आमच्या दुःखातही ताठरपणे आमच्या पाठीशी उभे असायचा. सगळ्यांशी मन मिळव स्वभावाने तुम्ही आमच्या सगळ्यांची मनं जिंकलेली होती. या वाढदिवसाच्या प्रसंगाने आपण सगळे एकत्र येऊन तुमचा हा कार्यक्रम साजरा करायचा ठरलेलं होतं, पण कोविड या संकटामुळे आपण एकत्र नाही येऊ शकलो. म्हणून व्हिडिओच्या द्वारे आम्ही सगळे तुमचा हा वाढदिवस साजरा करत आहोत. वंश आणि तुम्ही आम्हाला कधी अंतर दिलेलं नव्हतं कुठल्याही गोष्टीत. कुठे बाहेरगावी गेलो, देवस्थानी गेलो, पिक्चरला गेलो, कुठे जरी आपण गेलो तर आपण सगळे सोबत असायचो. म्हणून प्रसंग कुठलाही असो, आज तुमची आणि वंशची आम्हाला खूप आठवण येते. म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. जेव्हा हे संकट नाहीसं होईल तेव्हा आपण सगळे एकत्र येऊन पुन्हा हा तुमचा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करूया. हॅपी बर्थडे बाबा. वाढदिवसाच्या 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यांची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊजी सर्वांकडून.
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे बड़वा. हैप्पी बर्थडे बड़वा. तुम जियो हजारों साल, साल के दिनों 50,000. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू बड़वा. बाळू काका बाळाने. बाळू हा माझा भाऊ असून आम्ही दोघ जण भावापेक्षा मित्राप्रमाणे जास्त राहिलो. कारण आम्ही लहानपणापासून सोबत शिक्षण घेतलेलं होतं. बाळू माझ्या पुढे होता. आम्ही दोघं एकत्र अभ्यास करायचो. आम्ही दोघं अभ्यास करताना जर आम्हाला झोप लागली तर आमचे वडील आम्हाला दोघांना जागवायचे, अभ्यासाला बसवायचे. या जुन्या आठवणी अजूनही आम्हाला ताज्या वाटतात. त्यापुढे बाळूने नोकरी करता खूप ठिकाणी प्रयत्न केले. अशा परिस्थितीत बाळूला त्या काळात नशिबाने नोकरी दिली नाही. परंतु अशा काळामध्ये बाळूनी हिंमत न हारता सगळ्या भावांच्या आधारावर परभणी येथे किराणा दुकान टाकले. किराणा दुकान टाकता टाकता पुढे हळूहळू तो शाळेत नोकरी लागला. आणि मला अभिमानाने सांगायला वाटतं की बाळू त्या माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक झाला आणि त्या अनुदानित माध्यमिक शाळेतून तो रिटायर झाला. आणि आमच्या घरामध्ये सर्वजण जास्तीत जास्त शिक्षकी पेशामध्ये आहेत. सुदैवानं बाळूला नमिता वहिनी ज्या मिळाल्या होत्या त्या सुद्धा शिक्षिकाच होत्या. बाळूनं आयुष्यात ज्या कष्टा खाल्ल्यात त्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. आणि मला अभिमानाने सांगा वाटतं की बाळूने ज्या कष्टा खाल्ल्या, जे दुःखात दिवस काढले, त्याची पावती म्हणून त्याला परमेश्वरानं प्रीतीसारखी मुलगी, ओंकार गौरसारखी मुलं दिलेली आहेत. त्याचं हे वाढदिवसाच्या त्यामध्ये माझी अशी इच्छा आहे की त्याला 100 वर्षाचं आयुष्य लाभो ही ईश्वर त्याची प्रार्थना. बाळू, मी जसा दुःखात तुझ्या सोबत होतो त्याचप्रमाणे सुखात देखील आहे. तुझ्या मुलांकडे देखील मी तेवढंच लक्ष देईल. कुठली तू काळजी करत जाऊ नको अशी माझी तुला एक मित्र व भाऊ म्हणून सूचना आहे, विनंती आहे. ओके, हॅपी बर्थडे अगेन बाळू काका पाठाने. बाळदादा, तुझ्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये जे काही चढ उतार आलेले आहेत ती मी अतिशय जवळून पाहिलेली आहेत. प्रत्येक चढ उतारावर जीवनातील या प्रवासामध्ये जेवढ्या काही अडचणी आल्यावर त्या पूर्ण अडचणीवर तू समर्थपणे मात केलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक वेळेस यश प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस नमिता वहिनी गेल्यात त्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये अतिशय मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण अशा वेळेस देखील आपल्या सर्व मोठ्या बंधूंनी आणि सर्व वहिनींनी तुला अतिशय मोलाची साथ दिलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस प्रीतीचे लग्न झाले त्यावेळेस प्रीती, जावाई सुजित कुमार, त्याचबरोबर पुराणिक परिवार यांची देखील तुला अतिशय मोलाची साथ मिळालेली आहे. त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये जे काही थोडं बहुत नैराश्य आलं होतं ते देखील दूर होण्यास अतिशय तुला त्याचा फायदा झालेला आहे. आणि उलट आता उर्वरित काळामध्ये तुला गौरव, त्याचबरोबर ओंकार आणि ओंकारची मिसेस आदिती या सर्वांची अतिशय तुला चांगली साथ मिळालेली आहे. आणि त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी अशीच यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाळदादा, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी अशी प्रगती हो. तुझे सर्व चांगले जीवन गेलं आतापर्यंत, पुढे पण जावं. बाळ काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळदादा. नमस्कार बाळदादा, मी प्रवीण. मी स्वाती. तुम्हाला आम्हा उभयतांकडून व पूर्ण किडे परिवाराकडून 71व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू आहे, तो कमी झाल्यावर आपण सर्वजण नक्कीच भेटूयात. परत एकदा शुभेच्छा. नमस्कार. श्री बाळदादा 71व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसा बाळाचा व माझा संबंध लहानपणापासून खूप वेळ आला आहे. जास्तीत जास्त संबंध मी परभणीला बेडला असताना आला होता. तो मी, रवी, मामा वगैरे सगळे आम्ही त्या कॅरम, बुद्धिबळ, पत्ते वगैरे खेळायचो. परंतु बाळाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट हा बुद्धिबळात आहे. त्याचा स्वभावसुद्धा खूप शांत वगैरे आहे. त्याचे पुढील आयुष्य सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाळगोजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथूनच नमस्कार करते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळकाका आणि नमस्कार. हाय बाळदादा, दिनांक 17 सप्टेंबर रोजी तुझा 71वा वाढदिवस. त्यानिमित्त आम्हा उभयतांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य तुझं सुखी, समाधानी आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाळदादा, तुझी तब्येत पाहता आता तू काळजी घेणे गरजेचे आहे. तू हे औषध पाणी वेळेवर घेत जा. जुन्या सवयी न घेण्याचे, गोळ्या हे आता बंद कर आणि काळजी घे. परभणीच्या आठवणी खूप आहेत. कॅरम खेळणे, बुद्धिबळ खेळणे तुलाही आठवत असतील. रात्री 11, 12 वाजेपर्यंत आपण खेळत होतो. तू मला चिडायचा बुद्धिबळात हारलं की. तर पुन्हा एकदा तुला 71व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. बाळदादा, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या दोघांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाळदादाला 71व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. बाळदादाबद्दल मी 1-2 आठवणी सांगतो. आम्ही हिंगोलीला राहत असताना बाळदादाचे एकमेव बसण्याचे ठिकाण म्हणजे लक्ष्मण भैयाजीचे दुकान. लक्ष्मण भैयाजी बरोबर तो तासनतास गप्पा मारत त्याचा वेळ घालवायचा. तो तिथे रमायचा. तो अत्यंत मितभाषी, सहनशील आणि संयमी व्यक्तिमत्व. त्याचे मित्र म्हणजे मोजकेच. किरण कोंडावार, दत्ता जोशी, बंडू देशपांडे इत्यादी. तो असा जरी असला तरी त्याचा हनुमान जयंतीच्या, आमच्या हिंगोलीला जी हनुमान जयंती होती त्या कार्यक्रमात त्याचा खूप सहभाग असायचा. त्यामध्ये तो सुद्धा रममाण व्हायचा. अशा सहनशील मितभाषी व्यक्तिमत्वाला मी एकदा औरंगाबादला आकाशवाणीवर माझी आवड कार्यक्रम सादर केला. तेव्हा मला खरोखर त्याचे आश्चर्य वाटले. मी म्हटलं ते एक बाळदादा अत्यंत संयमशील आहे, सहनशील आहे, मितभाषी आहे आणि तो कसा काय कार्यक्रम सादर करू शकतो याचे मला खरोखर आश्चर्य वाटले. अशा बऱ्याच आठवणी आहेत त्याच्याबद्दलच्या. पण आता जास्त न हे करता मी इथंच थांबतो. परत एकदा बाळदादा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. नमस्कार करते बाळदादा. बाळदादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे आयुष्य पुढचे निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. बाळदादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. साधी राहणी, उच्च विचार असे व्यक्तिमत्व बाळदादा. आयुष्यात अनेक अडचणीवर मात करीत आज तो सून, नातू, जावई यांच्यात तो खूप आनंदी आहे. असेच दीर्घायुष्य त्याला पुढेही लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि एकदा पुनश्च वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा. डाफे परिवार, मलका. बाळदादा म्हणजे एक शांत, संयमी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व. नमिता वहिनी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खंबीर आणि उत्तम साथ लाभले. त्यांचा संसार म्हणजे अगदी आदर्श संसार आहे आणि हा आदर्श संसारात आपण सगळ्यांनी त्याचा आदर्श समोर ठेवून चालूयात. आणि बाळदादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. बाळदादा, तुला माझ्यातर्फे 71व्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. स्टे हेल्दी आणि स्टे हॅपी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू बाळदादा. हॅपी बर्थडे टू यू. ते तुमची ऐकू दे ना असं कर. नमस्कार बाळदादा. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि यापुढे आयुष्य निरामय असेल ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार बाळदादा. आज वाढदिवस
त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. हॅलो बाळदादा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला निरामय आयुर्आरोग्य लाभो हीच एक सदिच्छा. हॅलो बाळदादा, नमस्कार. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं समाधानाचं जावं हीच इच्छा. धन्यवाद. नमस्कार बाळदादा, 71व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि अगणित शुभेच्छा कुलकर्णी परिवाराकडनं. जीवेत शरदा शतम. तुझं भावी आयुष्य सुख समाधानाचं, शांततेचं आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. नमस्कार बाळदादा, आपला जो सहवास आम्हाला घडला त्यातनं आपलं प्रेमळ, शांत, सोज्वळ व मनमिळावू व्यक्तिमत्व आम्हाला फार भावलं. 71व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन व हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. शलाकानी सुद्धा बंगळुरूहून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कळवलेल्या आहेत, त्या स्वीकार कर. नमस्कार, धन्यवाद. बाळदादास 71व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व नमस्कार. जीवेत शरद शतम. निरामय आयुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे मामा. हॅलो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळदादा. तुम्हाला 71व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल अभिनंदन. तुमचे पुढील आयुष्य समाधानाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावं हीच सदिच्छा. धन्यवाद. बाळदादा, तुला माझ्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आणि तुझ्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. तू आयुष्यात किती चढ उतार सहन केलेस आणि अशा काळात तू किती संयमी राहिलास, किती शांत राहिलास, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि असाच पुढेही तुझं आयुष्य सुखसमाधानाचं आणि आरोग्यदायी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देव. माझा विद्यार्थी संतोष कुलकर्णी यांची बहीण शिवकन्या हिचा विवाह श्री जोशी सरांशी झाला. आम्ही संपर्कात आलो. सरांचा स्वभाव शांत, प्रामाणिक, परिस्थितीची जाणीव असलेला, त्यात त्यांना शिवकन्याची जोड मिळाली. सरांनी आणि मी गाणगापूर येथे दत्ताचे पारायण केले. धार्मिक, अत्यंत सुस्वभावी अशा सरांच्या संसाराचा एक चाक निखळलं. परंतु सरांनी स्वतःला आणि मुलांना सावरलं. सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या. त्यांचा 71वीचा आत्मा उभयताकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काय बाबा, आवडलं ना गिफ्ट? बाबा, तुम्हाला 71व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन. बाबा या शब्दात विश्व सामावलेला. बाबांबद्दल बोलायचं म्हणजे पूर्ण आयुष्य जरी बोललं तरी कमी पडेल. तसे आमचे बाबा म्हणजे माझे सासरे नरेंद्र जोशी. आमची पहिली भेट आमच्या दाखवायच्या कार्यक्रमाला सुद्धा बाबा नव्हते. ते मला थोडं वेगळं वाटलं, पण नंतर कळालं की जोशी परिवार हा एकत्रित कुटुंब असल्यामुळे तसं त्यांच्याकडे वेगळं जाणवलं नाही. पण मुलीलाच दाखवायचा कार्यक्रम आणि बाबा नाही, म्हणजे थोडं त्यावेळेस मला वेगळं वाटलं, कारण मी वेगळा विचारसरणीतला वाढलेला असल्यामुळे तसं झालं.
नंतर मग बोला चालीला पहिल्यांदा बघितलं. तसे तिघं भाऊ एक साथ लाईनीत बसलेले होते. सगळे एकसारखे दिसायचे, म्हणजे एकसारखे दिसत होते. याच्यात नेमके बाबा कोणचे, माझ्या वडिलांना आम्हीच विचारलं याच्यात नेमके माझे सासरे कोणचे. त्यांनी सांगितलं मध्ये बसलेले. तर त्यावेळेस असं वाटलं अरे एकदम साधे सरळ व्यक्तिमत्व असलेले अशी पण असू शकतात का. हळूहळू आमचे बोलणं चालणं होऊ लागलं. तसतसे बाबा उघडू लागले. पण असं व्यक्ती मी माझ्या आयुष्यात म्हणजे कमी बघायला मिळतात. त्यातलेही बाबा कमी बोलणारे, मन मिळावं, जास्त कोणांमध्ये न बोलणारे, गाण्यांमध्ये गाण्यांसारखे, मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखे असणारे ते बाबा. बाबांचं बद्दल सांगायचं झालं तर नेहमी कोणाला सणणारी गोष्ट लागते. आणि नेहमी मी प्रीतीला बोलून दाखवत असतो की सगळं आहे. भाऊ नेहमी म्हणायचे, भाऊ म्हणजे माझे आजोबा, सगळं सुख आहे. पण हे असतंच म्हणजे प्रत्येकाच्या. तसं बाबांचं होतं. बाबांचं सगळं ऐश्वर आहे होतं. नंतर मुलं, 2 मुलं 1 मुलगी. पण ही गोष्ट आली म्हणजे की माझ्या लग्नाच्या आधी 3च महिन्याआधी आईचं देवाज्ञा झाली. त्या जर असते तर मग काय स्वर्ग दोन बोटं खाली म्हणता अशी गोष्ट आहे. कारण दोन्ही पोरं चांगले, मुलगी चांगल्या घरात गेली, सगळं व्यवस्थित चालू, नातवंड, यात सर्वजण सगळ्यात लाडका बाबांचा. तो 1 मिनिटं त्यांना बसून देत नाही. नेहमी घोड्या काढणारा, त्रास देणारा, आत्ताच्या आत्ता मला हे पाहिजे म्हणणारा, त्यांचे लाड तेवढ्याच त्यांनी पुरवणारे ते आबा म्हणजे बाबा हे शांत, संयमी, जसं मी सांगितलं, कधी कोणासमोर व्यक्त नाही होणार. त्यांच्या नेहमी मनात एक गोष्ट असायची की माझे 3 पोरं एकत्र यावी. काही कारणास्तव ते होत नव्हतं. पण त्याला एक कारणे असं घडलं की मागच्या वर्षी जसं बाबांनी बघणं होतं, बरेच त्याच्यातून काय म्हणते की जे काळ आला होता पण वेळ आली नाही असं म्हणता येईल. अशा स्थितीतून बाबा बाहेर आले. आणि योगायोगाने त्यावेळेस बाबांजवळ 3 पोरं उभी होते. आणि सगळ्या आनंदामध्ये एक म्हणावं लागेल की 3 भावांना एकत्र आल्यामुळे बाबांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो कोणत्या पैशाने विकत घेता न येणारा होता. आणि आता ते सगळे एकत्र असल्यामुळे तो आनंद द्विगुणितच झाला आहे. सगळे आनंदात आहेत, सगळेच आहेत. तर बाबांच्या नेहमी चेहऱ्यावरती जे वाटणारं एक प्रश्नचिन्ह मला नेहमी दिसायचं. कारण की बाबा कसं झालं तर म्हणजे आई आमचं लग्न झालं त्यावेळेस ओंकार हा 8वीत होता, गौरव 10वी 11वीला होता. तर 2 वर्ष बाबा तिथे राहिले परभणीला. आणि नंतर मग ते औरंगाबाद शिफ्ट झाले ओंकारच्या कॉलेजमुळे. जसं ते वाढत गेले आमचं म्हणजे आपल्याच घरामध्ये 3 रूमचं त्यांनी भाड्याने घेतलं होतं आणि ते राहायचे. पण कधी वडील बाजूला असल्यावरती मुलीचं वागणं किंवा मुलगी बाजूला असल्यावरती वडिलांचं वागणं हे बघितलं तर त्यांनी कधीही आमच्यामध्ये कधी इंटरफेअर केलं नाही. किती काही असो, किती ऐकायला येऊ न ऐकायला येऊ, पण त्यांनी स्वतः कधी आमच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. ही एक गोष्ट खूप चांगली त्यांची. दुसरी गोष्ट की नेहमी आनंदी राहणे, कधी कोणाला त्रास न देणे आणि स्वतःची गोष्ट स्वतः करणे, आत्मनिर्भर जे म्हणतो आपण ते. त्यातही संसाराचं गाडं दोघांनी चालवणं आणि एकट्याने चालवणं. तर मी स्वतः वडील आहे. वडील म्हणजे काय, आपल्या मुलांसाठी एक हिरो. जो पहिला व्यक्ती असतो मुलांनी बघितलेला तो म्हणजे बाबा. आपल्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी तो हिरो. पण ते खरंच प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला तारेवरची कसरत करावं लागते. वेळोप्रसंगी कडक व्हावं लागतं, कठोर बनावं लागतं, कठोर निर्णय घ्यावा लागतो. तसे बाबा ओंकारच्या बाबतीत घ्यायचे. त्यामुळे तो खूप छान घडला. आज तो एक चांगल्या कंपनीत चांगल्या पदावरती आहे. गौरवचं व्यवस्थित चालू आहे. प्रीतीच्या आयुष्यात सुखी आहे. अजून सुख काय असतं. आणि त्यात नातू आणि नाती हे जीव लावणारे आहेत. बाबा काही ना काही कारण काढून 2-4 दिवस त्यांना राहायला येतात. त्यात त्यांनाही आनंद वाटतो, आम्हालाही आनंद वाटतो. आणि त्यांचा एक आधार. विशेष म्हणजे एक सांगायची गोष्ट की ते कशी उभारी देतात. तर माझं असंच चालू होतं, फ्लॅट घ्यायचा आहे, दुसरा फ्लॅट घेऊ असं एक स्वप्न होती. तर बाबा म्हणे चला ना मग आज खूप चांगला दिवस आहे, मग आजच्या दिवशी बुक करू. तो दिवस होता दत्त जयंतीचा.
आणि आज सुजितराव खूप चांगला दिवस आहे, आज बुक करू म्हणे आपण. तर माझं तेच होतं की मग दादा इथे औरंगाबादला, आम्ही पुण्याला, मग कसं करायचं. मग दादांशी बोलणं आणि तो योग चांगला होता. बाबा पण होते, बाबांनी उघाडी दिली आणि त्या दिवशी आम्ही फ्लॅट बुक केला. तर माझा जो दुसरा फ्लॅट आहे तो बाबांच्या जे संमतीने आणि प्रोत्साहनाने आम्ही त्या दिवशी बुक केला. आणि तो जे दुग्ध शर्करा योग होता दत्त जयंतीचा. आणि बाबा नेहमी प्रत्येक प्रसंगी आम्हाला सपोर्ट द्यायचे. जसं की मी जर्मनीला जायचो त्यावेळेस मला नेहमी चिंता असायची की मग पोरांबरोबर कोण असणार. ते म्हणायचे सुजितराव चिंता करू नका, मी आहे, मी जाऊन राहील तिथे, तुम्ही इकडची काहीच काळजी करू नका, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या, मी इकडचं सांभाळतो. बस या शब्दात सगळं आलं. त्यामुळे निश्चिंतपणे मी जायचो, सगळं करायचो. आणि मी परत पुण्याला आलो की लगेच मी आलो, थोडा वेळ बसलो, 12-12:30 जेवण झालं. तेव्हा म्हणायचं मी आता निघतो. म्हणायचं का बाबा, मुलीबरोबर राहायचं म्हणजे मुलाबरोबर राहायला आवडत नाही का जावई म्हणून समजतात. हसायचे, बरं ठीक आहे, लगेच समोरच्या प्रमाणे स्वतःला घडवून घ्यायचे आणि ठीक आहे मी राहतो म्हणायचे. आणि एक स्मित हास्य देऊन नेहमी समोरच्याचं मान ठेवायचे. असे बाबा सगळ्यांना हवेशे वाटतात आणि नेहमी सुखात दुःखात ते पाठीशी उभे असतात, सगळ्यांना मदतीसाठी उभे असतात. त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले. ते नेहमी आम्हाला सांगतात की असं वागा, तसं वागू नका, सेव्हिंग करा, पैसे जमवा, भविष्यासाठी तुम्हाला कामास येतील, मुलींसाठी कामास येतील आणि सगळं सत्कार्यासाठी पैसा खर्च करत राहा एवढं. आणि आमच्या आजोबांनाही बाबांचं खूप कौतुक असायचं. नेहमी म्हणायचे की खरंच तुझे सासरे म्हणजे एक देव माणूस म्हणायला हरकत नाही का, संयमी, शांत, कोणाला काही बोलणार नाही आणि सगळ्यांमध्ये सगळ्यांसारखे राहणारे म्हणजे बाबा. तसेच त्यांना 71व्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. रघुकुलात रावण जन्माला यावा तसा मी तुमच्या जोशांच्या घरी जन्माला आलो. आणि रावणाचे पराक्रम हे ना कधी विसरण्यासारखे असतात ना कधी माफ करण्यासारखे असतात. तरीही तुम्ही मला माफ का केलं याचा प्रश्न मला नेहमी तसा सतत राहिला असता जर हा व्हिडिओ बनवण्याच्या योगाने मला फ्लॅशबॅकमध्ये जायचा संबंध आला नसता. हा व्हिडिओ बनवण्याच्या योगायोगाने का होईना पण मला लक्षात आलं मी की किती ग्रेट घराण्यात जन्माला आलो आहे ते. असो, देर आहे दुरुस्त आहे. जोशी घराण्यात सगळ्यांना एक प्रमाणे माया लावणारी ताई आत्या, कोणत्याही प्रसंगी ठामपणे उभं राहणारे, खिचडी एक्सपर्ट आणि माझे बेस्ट फ्रेंड दादा काका, स्वयंपाकात निपुण आणि कोणत्याही सणाला कॉम्प्रोमाइज न करता सण विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करता यावा आणि यासाठीच आजन्म धडपड करत राहणाऱ्या, त्या धडपडीनेच एखादा सण नाही तर उत्सव वाटावा अशा मोस्ट लवली पर्सन सुमन काकू, कोणतीही गोष्ट परफेक्टली ॲनलाइज करून त्याचा रिझल्ट मोजक्या शब्दात देण्यात निपुण असणारे अरुण काका, ज्यांचा हातचा भात खाऊन सगळ्यात जास्त मजा येते अशा मीरा काकू, लहाण्यासोबत लहान बनून राहणारे आणि ज्यांनी जर एखादा चिमटा घेतला आणि मी जर रडलो तर नेक्स्ट टाईम तेवढ्याच जोरात चिमटा घेणारे पण सतत हसवत राहणारे रमेश काका, घरी गेल्यावर सगळ्यात आधी जेवण करायला लावणाऱ्या अपर्णा काकू आणि माझा सहसा जास्त फारसा असा सहवास नाही लाभला मला पण अध्यात्मात निपुण आणि माझ्या वयापेक्षाही जास्त असं जिचं नॉलेज आहे. माझं वय आणि तिचं वाचन कम्पेअर केलं तर एकाच लेवलचं असेल. माझं 30 वर्ष वय आणि तिचं 30 वर्ष वाचन असेल अशी माझी बेबी आत्या आहे. चौथीलाच मला ज्यांनी व्हिडिओ गेम घेऊन दिला आणि ज्याच्यासोबत मी फ्री फ्रँकली बोलू शकतो असा सुरेश मामा. कोणी तिच्यासोबत कसंही वागू पण ती समोरच्या व्यक्तीसोबत प्रेमानेच वागणार, तिला किती त्रास देऊ तरी ती प्रेमानेच बोलणार अशी माझी फेवरेट स्वाती मामी. ज्याने माझे लहानपणी सगळ्यात जास्त लाड पुरवले असा दत्ता मामा, जिला मी हक्काने आजही एकेरी जय असा आवाज देऊ शकतो अशी जय मामी. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे स्वतःला कधी जोशांचा जवाई मानतच नाहीत आणि माझ्यावर भाऊजी म्हणून कधी दादागिरी करत नाहीत
सदा कदा मला फ्री फ्रँकली आणि एकदम फ्रेंडली वागवतात असे सगळे जावाई आणि माझे भाऊजी. कंपनी जिचा हातचा मार खाल्ल्यामुळेच मी अभ्यास केला, जिच्यामुळंच जोशात सगळ्यात हुशार पोरग म्हणून माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली, जिच्यामुळं 4थी ते 7वी माझी डिस्ट्रिक्ट लेवलला रँकिंग आली. बाकी काही नसलं तरी आज गौरव म्हणून जे हुशार म्हणून मिरवतो ती माझी आई. बाबा, आता मी ज्यांना मेन्शन केलं त्या सगळ्यांचे थोडे का होईना तुमच्यात गुण आहेत. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर आई गेल्यानंतर बाप ही पदवीच तुम्ही विसरून गेलात. ओंकार, मी, छकुली, आमची प्रत्येक डिमांड तुम्ही पूर्ण केली. आईच्या नंतर बापाचे कर्तव्य आणि आईचे माया ही तुम्हीच दिली. आम्हाला कधीच हे नको करू ते नको करू असं कधी म्हणले पण नाहीत. त्यावर मी जर त्यांना नाही म्हणलो तर त्यांना वाईट वाटेल, पण आम्हाला किती वाईट वाटेल याच्यापेक्षा जास्त तुम्हाला किती त्रास होईल याचा पण तुम्ही कधी विचार केला नाही. आणि जरी त्रास झाला असेल तर ते दिसू पण दिला नाही. जाऊ द्या. मी, ओंकार, छकुली, आम्ही आज तुम्हाला सॉरी जरी म्हणलो किंवा थँक्यू जरी म्हणलो तर तुम्ही सगळ्या केलेल्या गोष्टींचा अपमानच होईल. त्याच्यामुळे लिव्ह इट. सॉरी म्हणण्यासाठी 1,00,000 रिझन्स आहेत, पण आता ते छकुलीने सांगितलं तर वेळ पुरणारच नाही. छकुलीने सांगितले इतकाच व्हिडिओ तितकाच व्हिडिओ आणि इतकाच वेळ झाला पाहिजे. म्हणून थँक्यू म्हणण्यासाठीच तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. डॉक्टर श्रेया, प्रोफेशनल इंजिनियर असून सुद्धा जी रांगोळी 1 नंबर काढते अशी शुभताई. IQ 1 नंबर असूनही जिला साध्या कोड्याचं उत्तर कधी कधी येणार नाही अशी सृष्टी. माझ्या फालतूतल्या फालतू पिजेवर पण ती खदखद हसणारी गौताई. मिमिक्री आणि ॲक्टिंगमध्ये 1 नंबर असणारी ओवी. बासरी आणि ड्रॉइंगमध्ये ज्याचा हातखंडा आहे असं अर्णव गोस्वामी. गोलोदादा करत राहणारी माझी फेवरेट डिंकी. माझ्याजवळ पहिल्यांदाच आला होता मला गाडीवरून चक्कर मार म्हणून रडत बसणारा उदित नारायण. डान्स, ड्रॉइंग, भाषण याच्यात एक्सपर्ट असणाऱ्या श्रावणी आणि शंभूताई. आणि सगळ्यात आजपर्यंतचं मला तुमच्याकडून भेटलेलं स्पेशल गिफ्ट म्हणजे वयाने 4 वर्षाचं असणारं, अरे मामा मी ऑफिसमध्ये रे, मी तुला नंतर बोलू का, ओके असा म्हणून दरवेळेस फोन काटणारा सर्वज्ञ, ज्याचे व्हिडिओ माणूस रिपीट बघू शकतो. मी एखाद्या अननोन पर्सनलाही दाखवलं तर ते पण रिपीट बघू शकतो. अननोन पर्सनलाही जो 1 मिनिटात हिप्नोटाईज करून 1 मिनिटातच आपलंसं करून टाकतो असा तो सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे तुमच्याकडून भेटलेलं सगळ्यात भारी, सगळ्यात मस्त, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह, सगळ्यात क्लास असं गिफ्ट. हे सगळी ही जी चिल्लर पार्टी भेटली आहे ही मला तुमच्याकडून भेटलेली आहे. तुम्ही नेहमी म्हणता की तुला उकंड्याहून आणलेलं आहे उचलून, बट रिझन काही असो हे भेटले तुमच्याकडूनच. सो हार्टली थँक्स फॉर दॅट. असो मास्तर, वाढदिवसाच्या कोटी 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 शुभेच्छा. पंतप्रधान मोदींसोबत वाढदिवस शेअर करणारे, मराठी सिरियलची प्रचंड आवड असणारे, पिझ्झा बर्गर काढल्यानंतर काय खाता रे तुम्ही घाण पगार असं म्हणणारे, पण पारंपरिक पदार्थ जसे थालीपीठ, शेंगोळे, वरणफळं आवडीने खाणारे आमचे बाबा यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला गणपती बाप्पा निरोगी आणि उदंड आयुष्य देव आणि तुमच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुमचे शुभ आशीर्वाद नेहमी आमच्यावर सदैव राहोत हीच गणरायाचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे. आमच्यावर खूप प्रेम करणारे, आमचे भरपूर लाड करणारे, मला बुद्धिबळ शिकवणारे, मी चिडले की मला पिल्लू म्हणणारे अशा आमच्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. आजोबांवर असलेली एक विडंबनात्मक कविता आम्ही सादर करणार आहोत.
काठी टेकत चालती आजोबा, पांढऱ्या पांढऱ्या मिशांचा डोले झुपका, डोई व डोले तोऱ्यात फेटायचा तुरा, जवळ येऊन बोला कमी ऐकू येते जरा, गोल गोल भिंगांचा चष्मा डोळ्यावरी, दातांनी घेतली रजा पण हवी पान सुपारी, केसांनीही करून घेतला पांढरा शुभ्र रंग, चालताना बघा कसे थरथरे अंग, गप्पा गोष्टी गाण्यांची ही रोजच मेजवानी, वाटे ऐकत राहावी आजोबांची प्रेमळ वाणी, अंगरखाच्या खिशातून हाती देई गंमत, आजोबा तुमच्याशिवाय आम्हा नाही करमत. धन्यवाद. कबरा खबरा गोडोबा, गोडावर असले राडोबा, राडोबाचे राड करते कोण, आजो आबाजी मामा दोन. मेरे प्यारे नाना जी, आपको जन्मदिन की बहुत सारा बधाइयाँ. थैंक यू. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार क्या कहना. बाबुल तो दिल से दे रहा है दुआ यही, खुशी के साए में हो जिंदगी तेरी. कहता है बाबुल ओ मेरी बिटिया, तू तो है मेरे जिगर की चिट्ठिया. प्रिय बाबा, माझे जन्मदाते तुम्ही, माझी जपणूक करणारेही तुम्हीच, माझे पहिले अक्षर गिरवून घेणारे तुम्ही, बोबडे बोल बोलत असताना सगळे स्तोत्र, मनाचे श्लोक, भगवद्गीतेचा 12वा अध्याय 15वा अध्याय शिकविणारेही तुम्हीच, मंगल प्रसंगी मला कडेवर घेऊन मंगलाष्टक म्हणून घेणारे तुम्ही, पंक्तीमध्ये खड्या आवाजात श्लोक म्हणून घेणारेही तुम्हीच, आई शाळेत गेल्यावर सांभाळणारे तुम्ही, तिच्या आमच्यावर केलेल्या शिकवणुकीला तेवढाच पाठिंबा देणारे तुम्हीच, लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत कलेला, मग ती संगीत असो, नृत्य असो अथवा खेळ असो, प्रोत्साहन देणारे तुम्ही, वक्तृत्वाचे धडे गिरवून ते घोटून घेणारेही तुम्हीच, चूक झाली तिथे रागावणारे मारणारे तुम्ही, मग मी रागावले की अप्रत्यक्षरित्या दर्शविणारी मायाही तुम्हीच, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ही आपली संस्कृती तुमच्यावर
नेहमीच प्रेम करणारी तुमचीच प्रीती. बाबा, आजच्या या शुभप्रसंगी आईची आठवण न होणे हे अशक्यच. खरं तर तिची आठवण कायम सोबतच आहे. तुम्हा दोघांचा सुखी संसार मी अनुभवलाय. तुमची तिला असलेली पूर्ण साथ मी पाहिली आहे. आयुष्यात तुम्ही दोघांनी फक्त आणि फक्त आमच्या सुखासाठीच धडपड केली. कोणत्याही प्रकारची उणीव कधीच भासू नाही दिली. चटणी भाकरी खावी, पण ती आनंदाने. ही तुमची शिकवण असेल. आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगावे असे तुमचे सांगणे. आईला पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा तिची डावी बाजू पूर्णपणे निकामी झाली. त्यावेळी तुम्ही तिच्यासाठी सगळं काही केले. तिची सेवा केली, तेही कधी चिडचिड न करता. मी पण तुम्हाला साथ देतच होते. भेटायला येणारा जाणारा चालूच असायचा. त्यांना कधी रिक्त हस्ते तुम्ही पाठविले नाही. 12वीचे वर्ष असल्यामुळे परीक्षेचा काळ जवळ येत असल्याने कामामुळे माझी खूप चिडचिड व्हायची. त्यावेळी अतिथी देवो भव याचा अर्थ काय हे तुम्ही मला शिकवले. आदरातिथ्य का करावे याची शिकवण दिली. आजही मी घरातून अतिथी आला तर काही न खाता पिता पाठवत नाही. यथाशक्ती आदरातिथ्य करते. आदरातिथ्य करून तृप्त करून पाठवते. हे तुमचे संस्कार मला माझ्या संसारात उपयोगी पडतात. आई गेल्यावर खरं तर तुम्ही खूप खचला होतात. तुम्ही एकटे पडला होतात. पण आमच्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. तिची सर्व कर्तव्ये पूर्णपणे पार पाडली. जेव्हा सुजितचे पहिलेच ठिकाण आले त्यावर चांगले ठिकाण आहे म्हणून त्याला न बघता केवळ आई वडील स्मार्ट आहेत मग मुलगाही स्मार्ट असेलच या विचाराने तुम्ही जेव्हा माझ्या लग्नासाठी विचार करत होता तेव्हा मी तुमच्यावर चिडले होते. असं कसं तुम्ही मुलाला न बघता म्हणू शकता. पण तुमचा विश्वास खरा होता. मुलगा स्मार्ट तर होताच, पण आज सांगते लाखात एक असा तुमचा जावई स्मार्ट फक्त दिसण्यातच नाही तर कर्तृत्वाने मनानेही तो तसाच आहे. आयुष्यभराचे खूप मोठे गिफ्ट तुम्ही मला दिले. मी माझ्या संसारात खूप खुश सुखी आहे. तुम्ही मला दिलेली संस्काररूपी शिदोरी कायमच पुरून उरेल. मितभाषी, विश्वासू, मेहनती, अन्नाला कधीच नाव न ठेवणारे, ताटाचे वाढे ते आनंदाने खाणारे, खूप सहनशील, साधी राहणी, कठीणातल्या कठीण प्रसंगातही धैर्य न सोडता खंबीरपणे उभे राहणारे, संयमी असणारे, माणुसकीला जपणारे, माझ्या सुखातील अग्रस्थानी तुम्हीच असणारे, माझे आधारस्तंभ, प्रेरणास्थान, सर्वस्व असणारे माझे लाडके बाबा. परिस्थिती कोणतीही असो, चांगली अथवा वाईट, प्रत्येक वेळी आजी आजोबा, सर्व काका काकू, मामा मामी, आत्या व सर्व नातेवाईक यांची साथ मिळाली. मधल्या बॅड पॅचच्या वेळीही तुम्हाला मी म्हणाले होते व आजही म्हणते की सर सलामत तो पगडी 50. आम्हाला तुमची संपत्ती नकोय. हवं आहे ते तुमची नेहमीच मिळालेली कौतुकाची थाप. तुमच्या प्रेमाच्या, काळजीच्या, आपुलकीच्या छताखाली आम्हाला राहायचे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला याआधी प्रेम कधी व्यक्त केले नव्हते. मागील वर्षी दवाखान्यात म्हणाले होते की तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. आपल्याला समोरच्या विषयी काय वाटते, आपलं किती प्रेम आहे ते व्यक्त होणे गरजेचे असते. किंबहुना ते करावंच, हे मात्र मी अनुभवातून शिकले. आज माझ्या या इच्छेखातर आणि तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी सर्वांनी सदिच्छा व आठवणींचा वर्षाव केला. वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्या. हे नात्यांमधील प्रेमच तर आहे. प्रेम दोन नात्याला जोडणारा दुवा असतो. नात्यातला ओलावा हा प्रेमानेच राहतो. कर्तव्यालाही प्रेमाची जोड हवी. प्रेम नसेल तर ते नातं कोमेजतं, वृक्ष होतं. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त सगळे आठवणींच्या रूपातून व्यक्त झाले. सर्वांचे आभार. खरं तर आभार परक्यांचे मानत असतात, आपल्यांचे नाही, परंतु एक औपचारिकता म्हणून ही कृती. बाबा, तुम्हाला 71व्या वाढदिवसानिमित्त
आभाळवर शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आनंदी आयुष्य लाभो हीच भगवंताकडे गुरुमाऊलींकडे प्रार्थना. मी आता या सुंदर अशा गेट टुगेदरच्या उत्सवाचा समारोप या पुढील प्रार्थनेने करणार आहे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तूवरी देई आम्हाला काजव्यांचे जागरी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे,